मित्रांनो, माझी मनापासून इच्छा होती की इथं आपल्याला 3000चा तरी आकडा बघायचा आज. सकाळी घरी आलोय 8 वाजता नाश्ता वगैरे केलाय, झोपलोय 5 तास झोपलोय, 1 वाजता उठलो. 1 वाजता उठून व्हिडिओ एडिट केला, त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास गेलाय. आता ते व्हिडिओ अपलोड वगैरे करायच्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय. आता जवळपास 2 वाजत आले आणि आता जेवण करायचंय, परत गाडीवर जायचंय, परत नाईट शिफ्टला जायचंय आणि घरचे काम तर बाकी. मग आता मी एकटा आहे तर ते तर राहिलंच की कपडे वगैरे धुणं वगैरे, नाही का. तर म्हणजे वेळ खूप कमी आहे. आणि जे मित्रांनो एवढी मेहनत करतोय, हे फक्त कशासाठी मेहनत करतोय मित्रांनो माहिती आहे का? काहीतरी स्वप्न आहे आणि काहीतरी करायचं आहे, त्यासाठी मेहनत करतोय. आणि जागेवर बसून काही होत नसतं आणि फक्त विचार केल्याने, मोठे स्वप्न बघण्याने काही होत नसतं. त्यासाठी कृती करावं लागतं, काम करावं लागतं, तेव्हाच माणूस मोठा बनतोय. त्यासाठी एवढं झगडतो. नाही तर लोक म्हणतील बाबा थोडं झोप वगैरे, तब्येतीची काळजी घे. आता माझी 5-5.5 तास झोप झाली, मला एकदम फ्रेश वाटतंय, काही अडचण नाही. तर आता मी चाललोय परत आपल्या गाडीवर आणि तिथून परत नाईट शिफ्टला. परत बघू समोर काय प्लॅन करायचं ते. तर तुम्ही असंच व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू समोर बघत राहा, फक्त सपोर्ट करा. तुमच्यासाठी मी याच्यापेक्षा पण खूप चांगले चांगले व्हिडिओ, छान व्हिडिओ घेऊन येत राहील. फक्त तुमचा एक सपोर्ट, एक सबस्क्राईब, लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, होतंय काय ना, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि त्यानंतर कमेंटमध्ये प्रश्न विचारता. तर एक काम करत जावा मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत जावा. त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं असतंय. मग तुम्ही विचारता की काम किती तास करताय वगैरे. मित्रांनो पार्ट टाइम मध्ये करतो, पण जवळपास फुल टाइम केल्यासारखंच काम करतोय मी. 8 तास तरी गाडी चालवतोय. तर हे असे बरेच क्वेश्चन तुमचे असतात कमेंट बॉक्समध्ये. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल. तुम्ही काय करता, अर्धवट व्हिडिओ बघता, त्यामुळे तुम्हाला म्हणजे पूर्ण प्रॉपर माहिती भेटत नाही. आणि मग तर हाय, नमस्कार मित्रांनो. तुम्ही यांना ओळखले असेल, यांचं चॅनल आहे सेफ ड्रायव्हिंग 7777 म्हणून. सेफ ड्रायव्हिंग टिप्स 7770. हा, सेफ ड्रायव्हिंग टिप्स 7770. तर संतोष सरांना आज अचानक आपण भेटलोय. पण आज आपण लॉंग व्हिडिओ तर बनवू शकत नाही, पण एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक थोडी इन्फॉर्मेशन देतोय. संतोष सरांना जवळपास 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंग मध्ये, ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये. आणि ओला उबेर जेव्हा स्टार्टला आला होता 2011-12ला, तेव्हापासून त्यांना ओला उबेरचा म्हणजे अनुभव आहे, माहिती आहे. तेव्हापासून ते काम करतात. तेव्हाची कसली रेट होती काय वगैरे, नाही का, सगळे इन्सेंटिव्ह वगैरे सगळं त्यांच्याकडे, सगळं भरपूर सारा अनुभव अवेलेबल आहे. पण आता आपल्याकडे आज संडे आहे, तर त्यांना पण काम करायचं आहे, मला पण काम करायचं आहे. वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. तर आपण लगेचच 1-2-4 दिवसामध्ये एक चांगला म्हणजे फुल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये सगळे टॉपिक कव्हर होतील आणि एक खूप छान एक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओची वाट बघा, लगेच तुम्हाला आता 2-3 दिवसामध्ये बघायला भेटणार. आणि एक सांगायचं मित्रांनो, परत आता उबर मध्ये ते नॉन एसीचं फंडा चालू झालेला आहे. नॉन एसी, आता जर नॉन एसी ट्रिप पडली तर आपल्याला आधी दिसतं की ही नॉन एसीची ट्रिप आहे. तर नॉन एसी असेल तर बिलकुल एसी लावायचा नाही आणि त्यांना पावसात थोडं भिजू द्यायचं. मग काच लावला की परत त्यांना गरमी होते. आणि पावसामध्ये कसं काय विदाऊट एसी गाडी नाही चालू शकणार गाडी. आता मी एक नॉन एसी घेऊन आलो होतो औंधवरून खराडीला. तर नॉन एसी घेऊन आलो, तर ते बोलले की भैया एसी लगा दो. म्हणलं एसी लागणार नाही, तुम्ही नॉन एसी बुक केली, एसी साठी तुम्हाला ते चेंज करावं लागेल. एसी तुम्ही बुक करा, उबेर गो बुक करा किंवा मग त्याला चेंज करा. तर ते कस्टमर काही नाही बोलले. तर असं आपण मग तिथं आपण त्यांना असं बोलू शकतो, ठीक आहे तुम्ही नॉन एसी बुक करताना नॉन एसी बुक करा. मग आमच्याकडे हा ऑप्शन आहे, कारण की लिगली तुम्ही नॉन एसी बुक केलेलं, तर एसी लागणार नाही. तर मग आता तर बघा पाऊस पडत नाही, मग आपण हळूच म्हणजे ग्लास आपण बिंदास्त ओपन ठेवू शकतो, बाहेरची पण हवा लागेल, तेवढा सीएनजी वाचेल. मित्रांनो, मी आता खराडीमध्ये आहे आणि मी अशा ठिकाणी आलोय मित्रांनो की आता कसं गणपतीमुळे प्रोग्राम वगैरे सगळीकडे आहेत ना, तर त्यामुळे कुठं गाडी जाते कुठं जात नाही. तर लोकेशन राहिलंय की 200 मीटर लोकेशन राहिलंय. आता 200 मीटर पण ते समोर गाडी जायला जागा नाही का, मंडप वगैरे टाकलेला आहे, सगळं प्रोग्राम वगैरे चालू आहे. तर कस्टमर काय ऐकायला तयार नाही. तर मी त्यांना काय, आता तर मी रोडवर आलोय, त्यांना काय बोललो, एक काम करा म्हणलं, तुम्ही गाडी घेऊन जावा आणि म्हणलं मला गाडी रिटर्न आणून द्यावा, तुम्ही म्हणलं चालवत घेऊन जावा गाडी. तुम्हाला म्हटलं सांगतोय गाडी जात नाही, म्हणलं मी 2 किलोमीटर नाही 4 किलोमीटर समोर नेऊन सोडतो तुम्हाला, पण गाडीच जात नाही तर गाडी टाकणार कुठून आहे. शेवटी त्या सरांची वाईफ बोलली की नाही खरंच गाडी जात नाही, त्यांना जाऊ द्या. तेव्हाच त्या माणसाने ऐकले. घंटा ऐकत नव्हता, तो शिकलेला सवरलेला आहे, पण काहीच ऐकत नव्हता, बिलकुल ऐकायला तयार नव्हता. अशा काही काही राईड असतात. म्हणून हे गल्ली बोळाचं मला चांगला एक्सपिरियन्स आहे आणि ह्या गल्लीचं मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, या गल्लीमध्ये काय काय होते ते.
पण मला वाटलं यार 8 मिनिटं दाखवले आणि 160 रुपये आहे 1.5 किलोमीटर, त्यामुळे आलोय मी. पण त्यामुळं म्हणून राईड विचार करून घ्यावा लागतं, राईड कुठली घ्यायची कुठली नाही ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इन्सेंटिव्ह आपला 1924 इन्सेंटिव्ह आपल्याला भेटलेला आहे. तर इन्सेंटिव्ह आपल्याला भेटला आहे 600 रुपये 20 ट्रिप कंप्लीट केल्यावर. याच्यासाठी धावपळ चालू होती, तर हे कंप्लीट झालंय आपलं. मित्रांनो, माझ्या मनापासून इच्छा होती की इथं आपल्याला 3000चा तरी आकडा बघायचा आज. पण मला नाही वाटत की आता 3000 रुपयाचा आकडा आपण बघू शकणार, कारण की आता 8:16 झाले. मला जायचंय ड्युटीला 10:30 वाजता. तर आपल्याकडे तोपर्यंत आणखी 2 तास, 2.25 तास आहे. तोपर्यंत आपण ट्राय करू, नाही ते आकडा बघितला पण ते जवळपास जाण्याचा ट्राय करू. बघू कुठपर्यंत आपल्याला ईश्वर साथ देतोय. आपल्या हातात आहे कर्म करणं. तर तोपर्यंत आपण ट्राय करू, जे होईल ते होईल, नाही का. ट्राय करू, कारण की ट्रिप आहेत, संडे आहेत, लोक फिरायला इकडे तिकडे चालले, तर ट्रिप आहे. ट्राय करतो, किती तुम्हाला दाखवतो फायनल किती बनतात ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपलं झालेलं आहे आजचा दी एंड. 29 रुपयाचं काम झालंय, तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल. आणि एक तर आहे मित्रांनो, स्वतःवर विश्वास असेल तर काही पण होऊ शकते. लाईट येतोय थोडं मागून, ऍडजस्ट करून घ्या. स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात काही पण होऊ शकते. खूप कमी वेळ राहिला होता, होणार नव्हतं वाटलंय, पण कमीत कमी तिथपर्यंत तरी पोहोचू शकलो आपण. 2900 रुपयाचं काम झालंय. माझ्या मागे यार ती लोक काम करतायत बघा, दिसते का तुम्हाला? ते लोक काम करतायत, किती मेहनत करतायत ते, किती मेहनत आहे ते बी या वेळेला, किती मेहनत करतायत. त्यामुळं आपण ओला उबेर करताना या गोष्टीचं लक्ष असू द्या. सगळ्या ड्रायव्हर भावांनी ॲडजस्ट करून घ्यायचं कधी कधी, पण पैसा आपला करून घ्यायचा, म्हणजे करून घ्यायचा. माझे जेव्हा काहीतरी मी 2300 रुपये तुम्हाला दाखवलं, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की मला 3चा आकडा बघायचा आहे. आणि मला कुठंतरी वाटलं होतं की एका वेळेला की नाही होऊ शकणार, पण हिंमत हारली नाही, तिथपर्यंत पोचलो ना कमीत कमी. तर असं असते मित्रांनो, करत गेलो तर होते, तर करावं लागतंय. आणि मित्रांनो, आता आपण इकडं मला रीडिंग घ्यायला यावं लागत असतं टावर 3ला. इकडे रीडिंग घ्यायला मी आलो होतो कंपनीच्या कामासाठी, नाही का. तर रीडिंग घेतले. मग मला वाटलं की चला तुमच्यासोबत थोडं बोलून घेऊ, व्हिडिओ पण बनवणं होईल आपला. तर त्यामुळं मग व्हिडिओ काढतोय. तर कोणाला भेटायचं असेल मित्रांनो मला, तर मगरपट्टा सिटीमध्ये तुम्ही येऊ शकता मला भेटायला. मगरपट्टा सिटीत मी तुम्हाला भेटू शकतो मित्रांनो. तर नक्कीच मला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.